आता आज आपण बनवणार आहे मेंदू वडा. त्यासाठी मी इथे 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे त्याच वाटीने घेतलेले आहेत. तांदूळ घातल्यामुळे जो उडीद वडा आहे तो क्रिस्पी होतो. आता हे आपण स्वच्छ असं धुवून घेऊया. मी आता इथे 4 ते 5 वेळा हे डाळी आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर पाणी दिसत आहे. आता हे डाळ आपण 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवूया. तर तोपर्यंत आपण सांबार तयार करूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा चिरून घेतला, एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा. आणि आता हे सगळं यामध्ये आता बाकीचे जिन्नस टाकून घेऊया. थोडी शेवग्याची शेंग टाकून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून जास्त शेवग्याची शेंग टाकली तरी चालेल. मी अर्धी टाकलेली आहे. तर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. नंतर थोडे चिंच टाकून घ्यायची. चिंच ही मुख्य आहे, सांबारमध्ये लागतेच. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याचा तिखटाचं कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकता. नंतर आणि 2 चमचे छोटा चमचा मी गूळ पावडर टाकले आहे. तुम्ही अखंड गूळ टाकू शकता, थोडासा तुकडा. आणि 2 चमचे सांबार मसाला टाकला. तर यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि हे आता आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. एकदम गिर शिजलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 तासानंतर आपली डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत. आता हे आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. बारीक करून घेताना पहिला थोडेसे डाळ घ्यायचे आणि थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी न टाकता ते बारीक करायचं. जर तुम्हाला वाटलं की अजून यामध्ये थोडंसं पाणी हवं आहे तर त्यामध्ये थोडं 4 ते 5 चमचे पाणी टाकायचं छोटा आणि एकदम बारीक करून घ्यायचं. जास्त पाणी टाकू नका, आता पीठ हे एकदम पातळ होतं आणि मग आपले वडे बनवताना सरळ वडे बनवता येणार नाही. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. 2 ते 3 चमचे पाणी टाकलं प्रत्येक वाटणाला. आता हे आपण मिश्रण छान असं फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यामुळे हे मिश्रण एकदम हलकं होतं आणि वडे एक छान असे क्रिस्पी होतात, हलके फुलके होतात, जास्त तेलही पीत नाहीत. आता हे एक साईडनं असं आपण सगळं मिश्रण फेटून घेऊया. म्हणजे 4 ते 5 मिनटं हे मी मिश्रण फेटून घेते. आता 4 ते 5 मिनटे होत आले. आता हे मिश्रण आपण हलकं झाले का बघायचं. तर ते कसं बघायचं, तर आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या वाटीमध्ये ह्या मिश्रणातलं थोडं मिश्रण त्यामध्ये टाकावं बघायचं. आता तुम्ही बघू शकता पीठ हे अगदी वरती तरंगत आहे, म्हणजे आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे. जर ते पीठ खाली जाऊन बसलं तर अजून तुम्हाला ते पीठ फेटावं लागेल. आता पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण सांबारला फोडणी देऊया. आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि एक साईडला आपण तेलही गरम करत ठेवायचं, म्हणजे आपल्याला लगेच वडे तळता येतील. आता हे मीठ आपण एकसारखं मिश्रण करून घेऊया. मीठ टाकलेलं आहे त्यामुळे सगळीकडे मीठ लागलं पाहिजे. आता हे एकत्र करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि हलकंही झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया.
आता डाळ जे आपण सांबारला सामान टाकलं होतं ते छान असं शिजलेले आहे. तर तुम्ही हे अशी डायरेक्टही फोडणी टाकू शकता, किंवा आता मी इथे एक चाळण घेतलेली आहे पुरणाची, त्यावर तुम्ही हे टाकून असं स्मॅश करून बारीक करून घेणार आहे एकदम. म्हणजे ते कसं एकसारखं होतं, नाहीतर असं ओबडधोबड असं तो सांबार होतो, असं डाळ एक साईडला आणि पाणी एक साईडला असं दिसतं. त्यामुळे मी आता हे एका चाळणीच्या साहाय्याने बारीक करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता छान असं एकजीव असा सांबार दिसत आहे. आता यामध्ये आपण जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकू शकता, नाही तर तुम्ही डायरेक्ट तसं डाळीला तशीच फोडणी देऊ शकता, कसं जसं तुम्हाला आवडेल तसं. आता मी ते सगळं जिन्नस बारीक करून घेतले. तर एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल गरम होतं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे. मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि 2 ते 3 लाल हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता. आता यामध्ये जे आपण सांबार बारीक केले ते टाकून घ्यायचं. तर हे छान असं एकजीव असं भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे तडका छान असा बसतो त्याला. तर हे यामध्ये मी आता सांबार बारीक वाटलेला तर टाकून घेते. आता लागेल तसं थोडं यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता बघू शकता छान असं सांबार झालेलं आहे तयार. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. चवीनुसार मीठ टाकून याला एक उकळी आणून द्यायची. छान असे याला उकळी आलेली आहे आणि सांबार एकदम मस्त असा पातळ आहे, जास्तही पातळ नाही जास्तही घट्टही नाही, बरोबर त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता आपण वडे तळून घेऊया. आता वडे तळताना आपल्याला पहिला पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि नंतर ते मिश्रण घेऊन त्याच्यामध्ये होल करून डायरेक्ट तेलामध्ये सोडून द्यायचं. जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्यावरती ते मिश्रण टाकून मध्ये असं होल करून तो चमचा तसाच उलटा करून वडे तयार करू शकता. छान असे वडे तयार होत आहेत. तर मी थोडे वडे हे यामध्ये टाकून घेते. तर हे वडे आपण लगेच पलटायचे नाहीत, वरून थोडे जे सुकायला लागले म्हणजे असं तळलेले दिसत आहेत ते आपण पलटी करून घेऊया. तर सगळे वडे आपण पलटी करून घ्यायचे आणि छान असे लालसर रंगापर्यंत तळून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता छान असा वड्यांना कलर आलेला आहे. आता मी दोन्ही साईडने वडे भाजून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत. कलरही मस्त असा आलेला आहे. आता हे वडे आपण काढून घेऊया. एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे वडे तयार झालेले आहेत. दिसायलाही मस्त दिसत आणि टेस्टही खूप छान झालेले आहे.